आपण पाहताय लोकशाही महाराष्ट्र न्यूज। चला तर मग पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। कोल्हापुरातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिण द्वार सोहळा मंगळवारी पहाटे 3:30 वाजता संपन्न झाला। यावेळी भाविकांनी स्नानासाठी पहाटेही गर्दी केली होती। मुसळधार पावसाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने कृष्णा नदीच्या पात्रात झपाट्याने वाढ झाली। त्यामुळे मंगळवारी पहाटे 3:30 वाजता चालू सालातील पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला। श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पूर्वाभिमुख असून उत्तरेने येणाऱ्या कृष्णा नदीचा प्रवाह दत्तचरणांना स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडतो। या सोहळ्याला दक्षिण द्वार सोहळा म्हणतात। भाविकांनी दिगंबराच्या आणि श्री गुरुदेव दत्तच्या गजरात दक्षिण द्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला। कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, मिरज आदी ठिकाणाहून भाविकांनी स्नान व दर्शनासाठी हजेरी लावली होती। तसेच मंदिरात पाणी आल्याने श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी श्री नारायण स्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे। नृसिंहवाडी व औरवाड यांना जोडणाऱ्या जुना पुलावर पाणी आलंय। सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। या वर्षी बरेच दिवस प्रतीक्षित असलेला पहिला दक्षिणद्वार सोहळा आज पहाटे 3:30 वाजता या ठिकाणी झालेला आहे। बऱ्याच जणांनी स्नानाकरता लोक जे थांबलेले होते ते सगळे लोक या ठिकाणी आज स्नानाकरता आलेले आहेत। दत्तभक्त श्री गुरुदेव दत्त या गजरानं या ठिकाणी आज स्नान करतायत, या पर्वणीचा आनंद घेत आहेत। दत्तदेव संस्थांमार्फत देखील सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी गर्डर्स, दोऱ्या बांधलेल्या आहेत। त्याचप्रमाणे स्वयंसेवक या ठिकाणी ठेवलेले आहेत। स्वतंत्र एका नावेची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। त्याच्यामध्ये इनर्स वगैरे ठेवलेले आहेत, लाईफ जॅकेट ठेवलेली आहेत आणि होता होईल तेवढी जास्तीत जास्त प्रयत्न सुरक्षेकरता जे करता येतील ते देवस्थानमार्फत या ठिकाणी केलेले आहेत। दत्तदेव संस्थांमार्फत या ठिकाणी असणारं दैनंदिन नित्याकरता लागणारं जे सामान आहे कट्ट्यावरचं ते देखील स्वयंसेवक असोत किंवा दत्तभक्त असोत त्या सर्वांच्या मदतीने या ठिकाणी पाण्यामधून वर आणण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि अशा रीतीनं आज या वर्षातला पहिला दक्षिणद्वार सोहळा या ठिकाणी होतो आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।